तर आज आपण 12th महाराष्ट्र बोर्ड फिजिक्सचा एक चॅप्टर बघणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स। तर चॅप्टरच्या सुरुवातीमध्ये आपण चार्ज म्हणजे काय ते बघूया, त्यानंतर कुलम्स लॉ, मग इलेक्ट्रिक फील्ड काय असते, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स काय असते, थोडाफार त्याच्या प्रॉपर्टीज बघूया आणि मग हळूहळू आपण मेन चॅप्टर कडे वळूया, गॉस लॉ पासून मग स्टार्ट करू। तर सर्वात आधी चार्ज। चार्ज इज एंटिटी विच इज डिफाइंड बाय डेफिशियन्सी और द एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन। कोणत्याही ऑब्जेक्टवर जर डेफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर आपण म्हणू की त्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, जर एखाद्या ऑब्जेक्टवर एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर आपण म्हणू की त्यावर निगेटिव्ह चार्ज आहे। तसंच जे आपल्या पुस्तकात डेफिनेशन आहे चार्जची ती आहे अ फिजिकल क्वांटिटी ऑफ अ मॅटर that allows it to experience force when placed in the electromagnetic field। कुठल्याही मॅटरची किंवा कुठल्याही ऑब्जेक्टची एक फिजिकल क्वांटिटी ज्या क्वांटिटीमुळे तो एका इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मध्ये प्रेझेंट असल्यावर फोर्स एक्सपिरियन्स करेल किंवा त्यावर फोर्स लागेल, अशा प्रॉपर्टीला आपण चार्ज म्हणतो। जर एखाद्या ऑब्जेक्टवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तो एका इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्रेझेंट आहे, सपोज ही इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज असणारा ऑब्जेक्ट त्या फील्ड मध्ये प्रेझेंट आहे, त्या ऑब्जेक्टवर लागणारा फोर्स पण याच डायरेक्शनने राहील। ही एक प्रॉपर्टी असते जी आपण पुढे याच लेक्चर मध्ये पुढे शिकू। परत जर या डायरेक्शननीच एखाद्या स्पेस मध्ये किंवा एखाद्या आपल्याकडे एखादी जागा आहे जिथे या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आपल्याकडे प्रेझेंट आहे आणि आपल्या ऑब्जेक्टवर निगेटिव्ह चार्ज आहे, तर या ऑब्जेक्टवर लागणारा फोर्स या डायरेक्शनने असेल। म्हणजे अकॉर्डिंग टू द डेफिनेशन आपण म्हणू शकतो की चार्ज एक अशी फिजिकल प्रॉपर्टी असते ऑब्जेक्टची ज्यामुळे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मध्ये फोर्स एक्सपिरियन्स करतो। आता आपल्याला माहित आहे देयर आर टू टाइप्स ऑफ चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज। पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे प्लस आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे मायनस साइनने आपण इंडिकेट करतो। चार्जचा जो एसआय युनिट आहे तो आहे कूलम। आता आपल्याला माहित आहे मॅग्नेटिझम मध्ये आपण शिकलो आहे क्लास 10th मध्ये की लाईक पोल्स रिपेल्स इच अदर आणि अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर। तसंच चार्जची प्रॉपर्टी असते, जे लाईक चार्जेस असते ते एकमेकाला रिपेल करते, म्हणजे एक्सटर्नल फोर्स असा एक्सटर्नल नाही आउटवर्ड फोर्स लागते त्यावर, आणि जर अनलाईक चार्जेस असेल तर ते एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात। म्हणजे जर माझ्याकडे 2 प्लस असेल तर त्यामध्ये असा बाहेरच्या डायरेक्शननी फोर्स लागेल ते रिपेल होईल। सेम 2 मायनस चार्जेस असेल तर ते दोन्ही बाहेरच्या साइडनी रिपेल होईल। पण जर अनलाईक चार्ज असेल म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज असेल तर ते एकमेकाकडे अट्रॅक्ट होतील, तर तेच लाईक चार्जेस रिपेल अँड अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर। आता कुलम्स लॉ काय म्हणते ते बघूया। तर कुलम्स लॉ हा आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करून देतो, म्हणजे दोन चार्जेस मध्ये किती फोर्स असेल, जर आपण 2 चार्ज आहे किंवा किती सिस्टम ऑफ चार्जेस आपण घेतले आहे तर टोटल फोर्स एका पर्टिक्युलर चार्जवर बाकीच्या चार्जेसमुळे किती लागत असेल तो फोर्स आपण कुलम्स लॉच्या मदतीने कॅल्क्युलेट करू शकतो। तर सर्वात आधी आपण स्टेटमेंट बघूया। फोर्स ऑफ अट्रॅक्शन or repulsion between any two point charges is directly proportional to product of charges and inversely proportional to square of distance between them। आता आपल्याकडे 2 पॉइंट चार्जेस आहे, कुलम्स लॉचं म्हणणं आहे की कोणतेही 2 पॉइंट चार्ज आहे तुमच्याकडे, तर इथे मी घेतला आहे Q1 चार्ज आणि एक Q2 चार्ज, दोघांच्या मध्ये काहीतरी r डिस्टन्स आहे। आता इथे म्हटलं आहे की या दोघांमध्ये असणारा एक तर अट्रॅक्शन असू शकते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू शकते, किंवा या दोघांवर लागणारा फोर्स ऑफ रिपल्शन असू शकते। जर 2 लाईक चार्जेस असेल तर यामध्ये एक फोर्स ऑफ रिपल्शन लागेल, जर हे अनलाईक चार्जेस असेल तर यांच्यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागेल। आता हे दोन्ही प्रकारचे फोर्सेस कोणत्याही 2 पॉइंट चार्जवर आपण कॅल्क्युलेट करू शकतो जर आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड माहित असेल आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये असणारा डिस्टन्स माहित असेल। तर याच्यासाठी आपल्याला एक रिलेशन कुलम्स लॉ काढून देते की फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ चार्जेस। आपल्याकडे 2 चार्ज आहे Q1 Q2, त्याच्या प्रोडक्टला Q1 इंटू Q2 ला फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल असते आणि या दोघांमध्ये असणाऱ्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रपोर्शनल असते। हे आपल्याला रिलेशन कुलम्स लॉने मिळालं। आता ही प्रपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करायसाठी आपण इथे कॉन्स्टंट इन्सर्ट करतो, तो कॉन्स्टंट म्हणजे C। हा C कॉन्स्टंट इथे आपण इन्सर्ट केला आणि आपल्याला मिळाला F इज इक्वल्स टू C इंटू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर। नेक्स्ट आता C ची व्हॅल्यू काय आहे ते आपण एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केली आणि आपल्याला मिळालं C इज इक्वल्स टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट। ही आपल्याला C ची व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली मिळाली। याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ती मिळेल C ची व्हॅल्यू असते इक्वल टू 9 इंटू 10 रेज टू द पॉवर 9
न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. ही जी व्हॅल्यू आहे ही कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. आपल्याला माहित आहे सी जो होता तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट होता. त्याची व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली आपण कॅल्क्युलेट केली तर आपल्याला मिळाली की ते 1/4 पाय एप्सिलॉन नॉट होती. 4 पाय एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू पुट केली, हा रेशिओ आपण कॅल्क्युलेट केला तर आपल्याला सी ची व्हॅल्यू 9 × 10⁻9 मिळाली. यामध्ये एप्सिलॉन नॉट जो आहे तो असते परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. एप्सिलॉन नॉटला आपण म्हणतो परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आणि याची व्हॅल्यू एक फिक्स असते, ती असते 8.85 × 10⁻12. जर आपण 4 × 3.14 × 8.85 × 10⁻12 केलं त्यानंतर त्याला 1 नी त्या क्वांटिटीला डिवाइड केलं तर आपल्याला सी ची व्हॅल्यू इतकी मिळेल. नेक्स्ट, सर्वात आधी तर परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस म्हणजे काय. आता आपण कोणतेही दोन चार्जेस घेतले किंवा एखादा चार्ज घेतला, तो चार्ज आपण एका स्पेस मध्ये ठेवला, म्हणजे काहीतरी स्पेस तिथे अवेलेबल असेल त्या स्पेस मध्ये आपण चार्ज ठेवला. जर एक फ्री स्पेस आहे किंवा वॅक्यूम आहे तर आपण म्हणू शकतो की ते वॅक्यूम काही ना काही त्या चार्जला एक ॲटमॉस्फिअर प्रोव्हाइड करेल, काहीतरी फोर्स पण अप्लाय करेल किंवा त्या स्पेस मधून त्या चार्जला ट्रॅव्हल व्हायसाठी तो स्पेस किती परमिशन देत आहे त्याला म्हणतो आपण परमिटिव्हिटी. एका पर्टिक्युलर कोणत्याही मीडियम मध्ये आपण चार्ज ठेवू शकतो, पण त्या चार्ज मध्ये त्या मीडियम मध्ये तो चार्ज किती इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करू शकत आहे, किती दूरपर्यंत त्याचा फोर्स आपण एक्सपिरियन्स करू शकत आहे, या सर्व गोष्टी मीडियम वर डिपेंड करते आणि याच मीडियमच्या प्रॉपर्टीला आपण परमिटिव्हिटी ऑफ मीडियम म्हणतो. तर परमिटिव्हिटी ऑफ मीडियम आपण एप्सिलॉन ने डिफाइन करतो आणि कोणत्याही मीडियमची जर परमिटिव्हिटी काढायची असेल तर ते असते इक्वल टू एप्सिलॉन नॉट इंटू के. एप्सिलॉन नॉट इंटू के. तर एप्सिलॉन नॉट असते तेच परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, पण के असते डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम. प्रत्येक मीडियमचा एक वेगळा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असते. जर आपण त्या मीडियमच्या डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटनी परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्या मीडियमची परमिटिव्हिटी मिळते. त्या मीडियमची परमिटिव्हिटी मिळते याचा अर्थ आपल्याला माहित पडते की तो मीडियम त्या पर्टिक्युलर चार्जला किंवा इलेक्ट्रिक फोर्सला किती अलाउ करत आहे किंवा किती रेजिस्ट करत आहे. आता आणि हा जो फॉर्म्युला आहे परमिटिव्हिटी ऑफ मीडियमचा हा आपण इथे यूज करतो. इथे C = 1/4 पाय एप्सिलॉन नॉट आपण घेतलं कारण हा फॉर्म्युला आपण कन्सिडर करत आहे फॉर 2 पॉइंट चार्जेस प्लेस्ड इन अ फ्री स्पेस, म्हणून आपण इथे एप्सिलॉन नॉट घेतलं. पण तेच जर आपल्याला एखादा वेगळा मीडियम दिला असेल, आपल्याला म्हटलं असेल की 2 पॉइंट चार्जेस आहे जे आपण वॉटर मीडियम मध्ये प्लेस केले किंवा एका दुसऱ्या लिक्विड कोणत्या दुसऱ्या मीडियम मध्ये जर आपण प्लेस केले त्याचा परमिटिव्हिटी ऑफ मीडियम एप्सिलॉन आहे, तर आपल्याला त्यावेळेस इथे एप्सिलॉन नॉटच्या जागी एप्सिलॉन पुट करून सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल आणि तेव्हा सी ची व्हॅल्यू काहीतरी वेगळी येईल. पण हा एकदम रेअर केस झाला, एंट्रन्स वगैरे मध्ये येऊ शकते असा केस, पण बोर्ड्स मध्ये सरळ सरळ हाच फॉर्म्युला यूज करायचा असते आणि व्हॅल्यू पण हीच असते. C = 9 × 10⁻9. मोस्टली आपण बोर्ड्स मध्ये परमिटिव्हिटी ऑफ फ्री केसचे कन्सेप्ट स्टडी करतो. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय. कोणताही चार्ज आपण जर एखाद्या रिजन मध्ये ठेवला तर तो त्याच्या आजूबाजूला काही रेज रिलीज करेल किंवा एक पर्टिक्युलर एरिया तो डिफाइन करेल, ज्या एरियामध्ये जर आपण एखादा दुसरा चार्ज घेऊन आलो तर त्या चार्जमुळे त्यावर फोर्स लागेल. म्हणजे जर मी इथे एक पॉझिटिव्ह चार्ज ठेवला आणि इतक्यात काहीतरी निगेटिव्ह चार्ज एक दुसरा आणला तर या पॉझिटिव्ह चार्जच्या रेस या निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करेल. आता जर मी हाच निगेटिव्ह चार्ज इथे ठेवला, इथे पॉझिटिव्ह होता आणि हाच निगेटिव्ह चार्ज मी इथे ठेवला तर होऊ शकते की इथून हा निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट नाही करू शकणार. तर म्हणजे इलेक्ट्रिक फील्डला मी असं डिफाइन करू शकतो, द रिजन अराउंड चार्ज वेअर इट्स इन्फ्लुएन्स कॅन बी ऑब्झर्व्ड. म्हणजे एक इलेक्ट्रिक फील्ड एक इतका रिजन असते कोणत्याही चार्जच्या अराउंड ज्यामध्ये आपण त्या चार्जचा इन्फ्लुएन्स ऑब्झर्व करू शकतो. जर पॉझिटिव्ह चार्ज इतक्या फील्ड मध्येच निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करू शकत आहे तर ही झाली तिची, तर ही जी फील्ड होती किंवा हा जो एरिया होता हा झाला त्याचा इलेक्ट्रिक फील्ड एरिया. आता इलेक्ट्रिक फील्ड लाईन, आपण इलेक्ट्रिक फील्डला व्हिज्युअली रिप्रेझेंट करतो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एक इमॅजिनरी लाईन असते जे आपण आपली स्टडी इझी करायसाठी ड्रॉ करतो. तर इलेक्ट्रिक फील्डला रिप्रेझेंट करायसाठी आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ड्रॉ करतो. जो पॉझिटिव्ह चार्ज असते त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स रेडियली आउटवर्ड ड्रॉ केल्या जातात, म्हणजे चार्ज पासून बाहेरच्या डायरेक्शननी ड्रॉ केल्या जातात. या झाल्या एका पॉझिटिव्ह चार्जच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. आणि तेच जर आपण निगेटिव्ह चार्जची इलेक्ट्रिक फील्ड लाईन बघितली
तर नेगेटिव्ह चार्ज मध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स रेडियली इन्व्हर्ट असतात, म्हणजे त्यात आत येताना आपण इलेक्ट्रिक फील्ड लाईन अशा ड्रॉ करतो. तर हे झाली नेगेटिव्ह चार्ज साठी. आता आपण हे बघूया. आपण इथे 3 केस घेतले. सर्वात आधी आपण लाईक चार्जेसचा केस बघून घेऊ. हा आहे प्लस चार्ज आणि प्लस चार्ज, म्हणजे दोन्ही आपण सेम पॉझिटिव्ह चार्जेस घेतले. आता आपण कन्सिडर करू की दोघांची मॅग्निट्यूड पण सेम आहे. हा पण काहीतरी क्यू चार्ज आहे आणि हा पण काहीतरी क्यू चार्ज आहे. आणि ही जी सेंटर लाईन आहे जी हे दोघांच्या सेंटर मधून पास होत आहे. आता हे दोन्ही सेम आणि पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे याच्यामुळे याच्यावर एक एफ फोर्स लागेल, तर याच्यामुळे पण या चार्जवर एक एफ फोर्स लागेल. परत लाईक चार्जेस असल्यामुळे फोर्स बाहेरच्या डायरेक्शनने लागेल, एक रिपल्शनचा फोर्स लागेल, म्हणजे असा फोर्स लागायला पाहिजे. हे झाली त्याची इलेक्ट्रिक फील्ड लाईन. जर आपल्याला ड्रॉ करायची असेल या चार्जेसची, तर आपण असं करू शकतो, रेडियली आउटवर्ड. हे दोन्ही चार्जेस सेम असल्यामुळे यांचे इलेक्ट्रिक फील्ड लाईन पण एकमेकाला रिपेल करेल, अशा प्रकारे. आता नेगेटिव्ह नेगेटिव्ह चार्ज, दोन्ही चार्ज नेगेटिव्ह आहे. परत आपण कन्सिडर करू की दोघांची मॅग्निट्यूड पण सेमच आहे. परत लाईक चार्जेस असल्यामुळे इथे रिपल्शनचा फोर्स येईल आणि आपल्याला माहिती आहे डिस्टन्स r स्क्वेअर आहे. परत चार्ज पण दोन्ही सेम आहे, तर याच्यामुळे यावर लागणारा फोर्स जर आपण F कन्सिडर केला तर यावर लागणारा फोर्स पण सेमच राहील आणि तो पण आपल्याला Fs कन्सिडर करावा लागेल. तर परत इथे फोर्स ऑफ रिपल्शन लागेल, म्हणजे आउटवर्ड डायरेक्शननी इथे फोर्स अप्लाय होईल. आता आपण अनलाईक चार्जेसचा केस बघू. एक आपण घेतला चार्ज प्लस Q1 आणि एक चार्ज घेतला मायनस म्हणजे नेगेटिव्ह Q2. आता या दोघांच्या मध्ये असणारा डिस्टन्स आहे r. आपल्याला माहित आहे जर आपल्याला कोणत्याही दोन चार्जेस मध्ये असणारा फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण कुलम्स लॉ यूज करतो. कुलम्स लॉचं स्टेटमेंट आहे F = C × Q1 Q2 by r². तर तेच आपण इथे अप्लाय केलं. F = हा झाला C म्हणजे 1/4πε0 × Q1 Q2 r². तर आपल्याला माहिती आहे दोन अनलाईक चार्जेस असल्यामुळे इथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागेल आणि त्याची व्हॅल्यू काय राहील, तर ही आपण कुलम्स लॉ नी कॅल्क्युलेट केली. आता कुलम्स लॉ कुठे ऍप्लिकेबल असते ते एक वेळा बघून घेऊ. कुलम्स लॉ इज ऍप्लिकेबल ओनली फॉर पॉइंट चार्जेस. कुलम्स लॉच्या स्टेटमेंट मध्ये पण आपण बघितलं व्हेन 2 पॉइंट चार्जेस इथे म्हटलेले आहे, म्हणजे जेव्हा पॉइंट चार्जेसची गोष्ट होत आहे तेव्हाच कुलम्स लॉ ऍप्लिकेबल राहील. त्यानंतर नॉट फॉर स्प्रेड चार्ज. आपण पुढे चॅप्टर मध्ये बघूया की अ चार्ज स्फिअर, अ चार्ज सिलेंडर. तर या सर्व केसेस मध्ये चार्ज काय आहे, स्प्रेड आहे एका एरियावर. पूर्ण सिलेंडरच्या एरियावर चार्ज स्प्रेड आहे, पूर्ण स्फिअरच्या एरियावर चार्ज स्प्रेड आहे. तर अशा स्प्रेड चार्ज साठी आपण कुलम्स लॉ यूज करत नाही. कुलम्स लॉ इज ऍप्लिकेबल ओनली फॉर पॉइंट चार्जेस. परत नॉट फॉर मूव्हिंग चार्ज. आणि कुलम्स लॉचा यूज आपण स्टेशनरी चार्जेस साठी करतो. म्हणजे जर हा चार्ज एका ठिकाणी फिक्स आहे, दुसरा चार्ज एका ठिकाणी फिक्स आहे, सर्व चार्जेस जर आपापल्या ठिकाणी फिक्स असेल, मूव्हिंग नसेल, तर आपण यांचा फोर्स कॅल्क्युलेट करायसाठी कुलम्स लॉ यूज करू. जर चार्जेस स्प्रेड असेल किंवा मूव्हिंग चार्जेस असेल तर त्यांचा फोर्स कॅल्क्युलेट करायसाठी आपण वेगळे फॉर्म्युलेज यूज करतो. आपण पुढे येणाऱ्या चॅप्टर मध्ये शिकूया. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय ते बघू. तर जर मी म्हटलं की इलेक्ट्रिक फील्ड जे आपण वर बघितली, इलेक्ट्रिक फील्ड एक असं रिजन असते जे एका चार्जच्या अराउंड एक इमॅजिनरी रिजन प्रेझेंट असते, ज्यामध्ये तो चार्ज फोर्स एक्सपिरियन्स करू शकते किंवा दुसरा कोणता चार्ज आला तर तो चार्ज त्यावर रिपल्शन किंवा अट्रॅक्शनचा फोर्स अप्लाय करू शकते. इतक्या रिजनला आपण त्या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे जर आपण एखादा चार्ज एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केला, सपोज त्या चार्जचा जो मॅग्निट्यूड आहे तो Q आहे आणि ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. आता Q मॅग्निट्यूड वर इलेक्ट्रिक फोर्स मुळे म्हणजे Q चार्ज वर इलेक्ट्रिक फील्ड मुळे काहीतरी फोर्स लागेल. पण Q सपोज 5 कुलमचा जो चार्ज आहे, Q = आपल्याकडे आहे 5 कुलम. या 5 कुलमच्या चार्जला मी या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केलं. आता 5 कुलम वर काहीतरी F फोर्स इथे एक्झर्ट होत आहे या इलेक्ट्रिक फील्ड मुळे, असं मी कन्सिडर करून चालतो. मी असं कन्सिडर करतो की या 5 कुलमच्या चार्ज वर या इलेक्ट्रिक
फील्ड लाईन्स मुळे किंवा या इलेक्ट्रिक फील्ड मुळे काहीतरी F कुलम्बचा फोर्स इथे एक्झर्ट होत आहे. आता मला फाइंड आउट करायचं आहे की 5 कुलम्ब पैकी जो 1 कुलम्ब आहे म्हणजे एका युनिट पॉझिटिव्ह चार्ज वर किती फोर्स लागेल. जर 5 कुलम्ब वर F फोर्स लागत आहे तर 1 कुलम्ब वर किंवा युनिट पॉझिटिव्ह चार्ज वर 1 कुलम्ब म्हणजेच एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज, तर त्यावर किती फोर्स लागेल. तर त्यासाठी मला F डिवायडेड बाय 5 करावं लागेल. तेव्हा मला मिळेल की एका कुलम्ब चार्ज वर किती फोर्स लागत आहे. बरोबर आहे. म्हणजे मला F ला डिवाइड करावं लागेल चार्जनी. हा चार्ज सपोज मी Q कन्सिडर केला होता तर मला F ला डिवाइड करावं लागलं Q नी टू फाइंड आउट फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय 1 कुलम्ब चार्ज किंवा 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज. तर त्यालाच आपण इथे म्हटलं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट इन अ इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइंड ॲज फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा झाला त्याचा फॉर्म्युला E इज इक्वल्स टू F अपॉन Q0. परत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एक वेक्टर क्वांटिटी आहे आणि याची जी डायरेक्शन असते ती फोर्सच्या डायरेक्शननीच आपण दाखवतो. जी फोर्सची डायरेक्शन राहील तीच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन राहील. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला एक वेळा शॉर्ट मध्ये सांगते. जर एखादा पॉइंट चार्ज आपण एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला असेल तर तो त्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे काहीतरी फोर्स त्याच्यावर एक्सपिरियन्स करेल. त्या फोर्स सपोज Q चार्जवर काहीतरी F फोर्स त्या फील्ड मुळे लागत आहे. तर जर आपण त्यावर फाइंड आउट करत आहे की 1 कुलम्ब चार्जवर किती फोर्स लागेल तर याचा अर्थ आपण त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करत आहे. नेक्स्ट F. आता यालाच आपण याच फॉर्म्युलावरून आपण डिराइव्ह केला फोर्सचा फॉर्म्युला. जर आपल्याला असं गिवन असेल की आपल्याकडे एक इलेक्ट्रिक फील्ड E आहे आणि त्यात आपण Q0 चार्ज ठेवला आहे तर आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की त्यावर फोर्स किती अप्लाय होत असेल तर त्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. F इज इक्वल्स टू Q0 इंटू E. तर फोर्स ऑन चार्ज Q0 ड्यू टू E0. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला दिली आहे E बार आणि चार्जचा मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे Q0. आता या दोन क्वांटिटीचा यूज करून आपण फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो की त्या चार्जवर किती फोर्स एक्झर्ट होत असेल. पण फोर्सची डायरेक्शन काय असेल ते आता आपण बघूया. तर मी ते कन्सिडर करतो की जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ती या डायरेक्शननी आहे. ही इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. जर याला मी E कन्सिडर करून चालतो E बार. जर मी या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पॉझिटिव्ह चार्ज नेला आणि याची मॅग्निट्यूड आहे Q0 म्हणजे प्लस Q0 चार्ज मी या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर यावर जो फोर्स आहे तो त्याच डायरेक्शन मध्ये अप्लाय होईल ज्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड चालत आहे. म्हणजे यावर असणारा फोर्स या डायरेक्शननी राहील काहीतरी F. तर मी लिहू शकतो आताच आपण डिराइव्ह केले इक्वेशन. या F ची व्हॅल्यू किती राहील F बार इज इक्वल्स टू Q0 इंटू E बार. पण तोच जर मी इथे पॉझिटिव्ह चार्जच्या ऐवजी नेगेटिव्ह चार्ज ठेवला आणि परत याची मॅग्निट्यूड सेमच आहे. मॅग्निट्यूड तर Q0च आहे पण आधी पॉझिटिव्ह चार्ज होता आता मी नेगेटिव्ह चार्ज ठेवला तर यावर लागणारा जो फोर्स आहे तो अपोजिट डायरेक्शननी राहील टू द इलेक्ट्रिक फील्ड. जर इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शननी जात आहे किंवा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही आहे तर नेगेटिव्ह चार्जवर लागणारा फोर्स त्याच्या अपोजिट राहील. आणि जो F आहे याला आपण या केसमध्ये आपण फोर्स लिहू शकतो Q0 इंटू E बार. पण आता जर आपण सॉल्व्ह केलं तर इथे आपल्याला एक निगेटिव्ह साइन मिळेल कारण फोर्स अपोजिट डायरेक्शननी लागत आहे. फोर्स आणि जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते अपोजिट डायरेक्शननी आहे. तर तेच आपण इथे बघू. या डायग्राम मध्ये तेच एक्सप्लेन केलेलं आहे की इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही आहे तर पॉझिटिव्ह चार्जवर फोर्स पण याच डायरेक्शननी लागेल. पण या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन तर हीच आहे पण नेगेटिव्ह चार्ज असल्यामुळे फोर्स अपोजिट डायरेक्शननी लागेल. तर ही झाली मायनस QE हा फोर्स इक्वल टू आणि या केसमध्ये फोर्स इक्वल्स टू प्लस QE.